स्वाभिमानी विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद गटाचे लोकनेते दादा पाटील फराटे, मांडवगण पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार सौ नागोडे दीपाली महेंद्र आणि वडगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार विजेंद्र गद्रे आमचे सहकारी मित्र। तर दादा पाटील यांचं चिन्ह आहे कब्बशी आणि खालील दोन पंचायत समिती गणाचे जे गद्रे आणि नागोडे ताईंचं चिन्ह आहे छत्री। या दोन्ही चिन्हांसमोरील बटन दाबून स्वाभिमानी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करायचं। विजयी दादा पाटील यांना का करायचं, तर आत्तापर्यंत त्यांच्या आयुष्यात खूप सारा संघर्ष केला। घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडल हे 4 वर्षापूर्वी दादा पाटलांनी पूर्ण शिरूर तालुक्याच्या सभासदांना पायी जाऊन सांगितलं। त्याच्यानंतर चालू करण्यासाठी आता विधानसभेच्या आधी दादा पाटलांनी परत पायी दौरा काढला। 2 वर्षापूर्वी केलेलं भाकीत दादा पाटलांचं खरं ठरलं। घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला। चालू करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडं सातत्याने पाठपुरावा केला। दुर्दैवाने अजितदादांची ही घटना घडली, पण सुनेत्राव वहिनी पवारांच्या माध्यमातून घोडगंगा चालू करण्याचा दादा पाटील 100% प्रयत्न करतील। दुसरं असं की आतापर्यंत जेवढे 35 वर्षात जेवढं विधानसभेचं इलेक्शन असेल, जिल्हा परिषदचे इलेक्शन असतील, मार्केट कमिटी असतील, दूध संघ असतील, प्रत्येकाला दादा पाटलांनी संधी देण्याचा प्रयत्न केला। म्हणजे आदरणीय पोपटराव गावडेंपासून आतापर्यंत दादा पाटलांनी त्यांच्या आमदारकी होण्यात आतापर्यंत माऊलीआबा कटकेंपर्यंत सगळ्यांच्याच दादा पाटलांनी फार मोठं योगदान दिलं ह्या लोकांसाठी। आज मग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मीनाक्षीताई फराट्यांना संधी मिळाली, त्यानंतर पंचायत समितीला लक्ष्मीबापू फराट्यांना संधी मिळाली, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादेंना संधी मिळाली, पंचायत समितीचे जिल्हा परिषदचे सदस्य स्वर्गीय बबनअण्णा गदादेंना सुद्धा दादा पाटलांनी खूप मोलाचं सहकार्य करून बबनअण्णा गदादेंना जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी केलं। आणि असं त्याचप्रमाणे म्हणजे जे आता जे तालुक्यात चेहरे दिसतात राजकारणात, ह्या चेहऱ्यांना पूर्णपणे दादा पाटील फराटे यांनी सपोर्ट केलेला आहे। मग सरपंच लतिका काकी जगताप असतील आमच्या मार्गदर्शिका, म्हणजे जेवढे चेहरे तुम्हाला आज मांडवगणचे परिसरातील जिल्हा परिषदेचे शिरूरचे जेवढे चेहरे असतील त्यांच्या सगळ्यांच्या पाठीमागं दादा पाटील हे खंबीर उभे होते। आजच्या विधानसभेच्या इलेक्शनात माऊलीआबा कटकेंना 75,000 बाकी दादा पाटलांनी खरं करून दाखवलं। आज त्यांच्यावर वेळ आली, सगळ्यांना त्यांनी पदं दिली, पण आज स्वतः दादा पाटील संघर्षाच्या 35 वर्षाच्या संघर्षात आता शेवटची संधी त्यांच्यावर आली की दादा पाटलांचं शेवटचं इलेक्शन आहे। आणि फार मोठे अजितदादांच्या माध्यमातून आता 3,10,00,000ची कामं जिल्हा परिषद नदीत आपल्या गटात पडलेली आणि म्हणजे त्याचा आता विकासाच्या दृष्टिकोनातून मग पानंद रस्ते असतील, मांडवगणला पानंद रस्ते केले, वैकुंठ तांडला गाठ बांधणे, ही सगळे व्यापारी संकुल असेल, सिंगल फेजचे असेल, CCTV असेल, म्हणजे महिंद्रा म्हणजे आपलं तुम्हाला गावाची साफसफाई करण्याची ट्रॅक्टर असेल तो सफाईचा, हे सगळं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक गावात ही सर्व म्हणजे वैकुंठ रथापासून तर पार तुमच्या नियोजित ज्येष्ठांसाठी इरुंगळा केंद्र असेल ते प्रत्येक गावात उभारण्याचा त्यांचा मानस आहे। म्हणजे विकासाला गती देण्याचं काम दादा पाटील करतील। बाकी म्हणजे त्यांच्या आयुष्यातील हा शेवटच्या टप्प्यावरचा संघर्ष, 35 वर्षे सर्वांना पदे दिली, सर्वांना राजकारणात मोठं केलं, आज त्यांच्या वेळ आलेली आहे। म्हणजे संघर्षाला न्याय द्यायची वेळ आत्ता आलेली आहे। माझी सर्व तमाम म्हणजे जिल्हा परिषद मांडवगण गटातील सगळ्यांना म्हणजे हात जोडून कळकळीची विनंती आहे, दादा पाटील फराटे यांचा संघर्ष आपण वायाला जाऊ देऊ नका। म्हणजे घोडगंगेसाठी ज्या माणसांनी पायाला फोड येईपर्यंत प्रवास केला, लोकांच्या सुखदुःखात समरस असलेला माणूस, म्हणजे सर्वांना आजपर्यंत जेवढी पदं ह्या भागात मिळली त्याच्यात मोलाचं योगदान दादा पाटलांचं, आज दादा पाटलांवर वेळ आहे। माझी सर्वांना विनंती,
सगळे मतभेद तुम्ही बाजूला ठेवून आपल्या संघर्षाला दादा पाटील फराटे, विजेंद्र गद्रे असतील, सौदीपाली नागवडे असतील, स्वाभिमानी विकास आघाडीच्या पाठीमागं आपण भक्कमपणे उभं राहू. तुम्हाला आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद गट हायटेक विकास करण्याच्या दादा पाटलांचा मानस आहे. अजितदादांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास, आज दादा हयात नाही, पण दादांनी दाखवलेला विश्वास सर्व जनतेने सार्थ ठरावा असं मी हात जोडून कळकळीची विनंती करतो.